ठिकाणी सन्मानित करण्यात आलं। त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात कुठेही गेल्यानंतर त्यांनी सातत्यानं आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करावे। प्रामाणिकपणे आणि ध्येयनिष्ठतेने कार्य केल्यास आपोआपच भारत मातेची सेवा घडते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला देश घडवण्याच्या कार्यासाठी तयार करावं, असं प्रेरणादायी उद्गार चाणक्य मंडलचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काढले। ती पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुणे या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेची लेख पत्राचं वाटप धर्माधिकारी यांच्या हाती करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून BSNLचे PGM अनिल धानोरकर, पुणे रिजनचे PGM रामचंद्र जायभाये, पुणे रिजनच्या DPS सिमरन कौर, माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तुपे, सामान्य चिटणीस गणेश भोज, कार्यलक्षी संचालक गणेश नलावडे, तज्ज्ञ संचालक दीपक धुमाळ, व्यवस्थापक राजन कामटे यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीप प्रज्वलनानं व पाहुण्यांच्या स्वागतानं कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी बोलताना धर्माधिकारी म्हणाले की आपल्याला मिळालेल्या यशानं विद्यार्थ्यांनी कधीही हुरळून जाऊ नये, तसंच डोक्यात अहंकार जाऊ देऊ नये, कारण अहंकार हे मानवाच्या अधपतनाचं मुख्य कारण आहे। तसंच एक यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी थांबू नये, तर त्याहीपेक्षा जास्त यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा। जीवनात कुठेही जा, परंतु आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करा आणि देश निर्माणाच्या कार्यासाठी स्वतःला तयार करा। विद्यार्थ्यांनी स्वतःचं शारीरिक मानसिक आरोग्य देखील जपणं गरजेचं आहे। त्यासाठी व्यायाम, योगा, प्राणायामासारखे उपाय करणं गरजेचं असतं। यातूनच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। त्याप्रसंगी बोलताना वालगुडे यांनी संस्थेच्या गेल्या 100 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला। संस्थेच्या वतीनं सभासदांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली। कार्यक्रमात इतर संचालकांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी 10वी 12वी पदवी पदव्युत्तर तसेच उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसाचं वितरण करण्यात आलं। पुरस्कार स्वीकार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। कार्यक्रमादरम्यान अभिमान महाराष्ट्राचा हा अत्यंत आकर्षक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। यामध्ये महाराष्ट्रातील विविध लोककला, लावणी, शाहिरी, गोंधळ अशा विविध कलाप्रकारांचा उत्तम सादर करण्यात आलं। कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली।